आणि इकडे तासाभरापासून जितेंद्र आव्हाड आणि बच्चू कडू वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंच्या सोबत बच्चू कडू आणि आव्हाड यांची ही बैठक सुरू आहे। कडू आणि आव्हाडांच्या वर्षावरच्या भेटीचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाहीये। आणि या संदर्भातले अपडेट घेऊयात। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, नेमकं काय कारण आहे? जितेंद्र आव्हाड आणि बच्चू कडू हे दोघेही गेल्या तासाभरापासून वर्षा बंगल्यावरती आहेत। दोघांशी देखील म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि बच्चू कडू या दोघांशीही आपण प्रयत्न साधायचा संपर्क करायचा प्रयत्न केला। आव्हाड हे देखील सध्या वर्षा बंगल्यावरच आहेत, त्यांच्या गाड्या देखील बाहेर लागलेल्या आहेत। बच्चू कडू हे देखील वर्षा बंगल्यावर सध्या आहेत, पण मात्र दोघांनीही सध्या रिस्पॉन्स दिलेला नाहीये, कोणती प्रतिक्रिया दिलेली नाहीये। आता आव्हाडांचं असं कारण सांगितलं, आता एक शक्यता सांगितली ती म्हणजे कळवा खारेगाव या ठिकाणी एक डीपी प्लॅन बनवण्यात आलेला आहे। पुढच्या 20 वर्षांचा विकास आराखडा बनवण्यात आलेला आहे आणि या विकास आराखड्यामुळे काही हजार लोकांना विस्थापित व्हावं लागेल। हा मुद्दा कालच जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला होता आणि सरकारवर ठाणे महानगरपालिकेवर ताशेरे ओढले होते। तोच मुद्दा घेऊन कदाचित जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आहेत असा कयास लावला जातो, अशी शक्यता सांगितली जाते। तर बच्चू कडू हे निवडणुकीच्या आधी नाराज होते, ते वेगळी चूल मांडून होते, त्यानंतर त्यांचा पराभव देखील झाला या निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर आता ज्यावेळी पुन्हा एकदा मेजॉरिटीने सरकार आलेलं आहे, पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे, तर त्यामुळे बच्चू कडू हे पुन्हा एकदा या महायुती सरकारमध्ये सामील होतात का या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आजच्या भेटीनंतर आपल्याला मिळेल अशी शक्यता आहे। त्यामुळे बच्चू कडू हे त्याच प्रश्नासाठी किंवा महायुतीच्या सरकारमध्ये आपण आहोत की नाही याची चाचपणीसाठी किंवा या संदर्भात चर्चेसाठी हे वर्षा बंगल्यावर आण्याची जास्त दाट शक्यता आहे। आणखीन दोन आमदार या ठिकाणी आहेत, ते म्हणजे प्रकाश सुर्वे आणि भरत गोगावले। तर भरत गोगावले आणि प्रकाश सुर्वे हे यापैकी भरत गोगावले हे 3 दिवस सलग मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेत आहेत। प्रकाश सुर्वे मात्र मुंबईतलेच आहेत, ते आज मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलेत असं सांगितलं जात आहे। अपडेट तुमच्याकडून घेत राहू अक्षय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।